शेतकरी बांधवांनो, हा जो काही आपण प्लॉट पाहतोय हा आहे VSI 8005 या व्हरायटीचा। आणि पुढं बघा कशा पद्धतीने हे सगळे चाबूक आणि ग्रस्त जे आहे ते बेट या ठिकाणी आपल्याला दिसत आहे। आपल्या ह्या सगळ्या परळी आणि तेलगाव आणि ह्या सगळ्या परिसरामध्ये जे आहे ते ह्या 8005 मध्ये बऱ्यापैकी हा प्रादुर्भाव जो आहे तो दिसतोय। हे चाबूक आणि तर म्हणायचं कारण काय तर हे बघा, हे जे काही आपल्याला दिसतंय हे चापकासारखा ॲफिरन्स जो आहे तो हा निमुळता भाग होतो अशा पद्धतीचा हे चापकासारखा दिसतो। आणि ह्याच्यातून काळी पावडर जी आहे ती ही सगळी पडत असते आणि ह्या बेटामध्ये जे आहे ते कुठल्याही प्रकारचा ऊस तयार होत नाही। तर हे अशा पद्धतीचं जे काही बेट आहेत तर ते आधी ह्याच्यावरून जे आहे ते एक प्लास्टिकचं पोतं जे आहे ते आपण आधी घ्यायचं, घालायचं ह्याच्यामध्ये आणि नंतर खालून हे कट करायचं। का तर ह्याचे जे काही स्पोर्स आहेत किंवा ही काळी पावडर जी काही आपल्याला दिसायली तर ही सगळी काळी पावडर जर या ठिकाणी जर पडली मोठ्या प्रमाणामध्ये तर वर्षानुवर्ष त्याचा इनॉक्युलम त्याचे बिया किंवा बीजाणू जे म्हणतो आपण तर ते तसेच राहतील आणि पुढं पण आपण जर ऊस पीक घेतलं या ठिकाणी तर त्याचा प्रादुर्भाव होऊन आपलं नुकसान होण्याची शक्यता असते। आपल्या इकडं को 62 175 नावाची जी काही व्हरायटी आहे तर तिचा प्रसार मोठ्या प्रमाणामध्ये झाला। म्हणजे कोण त्याला 1580-32 म्हणतंय, कोण त्याला फुले ऊस 15-0-12 या नावानं सुद्धा म्हणतंय। वेगवेगळे नाव आहेत, कोणी 434 नावानं त्याला संबोधतंय। तर त्या व्हरायटी प्रचंड ससेप्टेबल व्हरायटी आहे, म्हणजे बळी पडणारी ती जात आणि तिच्यामुळं आता ह्या चांगल्या सुद्धा जाती जे शेतकऱ्याच्या आणि कारखान्याच्या दृष्टीनं चांगली असलेली ही जी काही जात आता नामशेष व्हायला आपल्याकडे आलेली आहे किंवा आता शेतकरी सगळे ऊस जी काही मोडा देत खोडवा ठेवू शकत नाहीत आपण 8005चा। एवढी वाईट विपरीत परिस्थिती आपल्याकडे जी आहे ती निर्माण झालेली आहे सगळ्या भागामध्ये। तर त्याचं प्रमुख कारण आपल्या भागामध्ये ह्या रोगाला वाढवणाऱ्या, जसं आपण कोरोनाग्रस्त व्यक्तीच्या जवळ जात नव्हतो किंवा त्याला क्वारंटाईन करत होतो, त्याचं कारण की ते सगळीकडं स्पोरॅडिकेशन करत होतं, म्हणजे सगळ्याला ते बाधित झालेली व्यक्ती कोरोना देत होती। तर तसाच काहीतरी प्रकार आपल्याला ह्याच्यात मानता येईल की अशा पद्धतीनं ह्याचे जी काही हे बीजाणू आहेत, ही बी आहे ह्याचं हे बुरशीचं, तर हे सगळं हवेमध्ये 2-2 किलोमीटर पर्यंत जे आहे ते उडत जातं आहे आणि काही कीटकांच्या माध्यमातून सुद्धा ते जे आहे ते उडत जातं आणि त्या माध्यमातून जे आहे ते चांगल्या जातीसुद्धा आपल्याकडच्या बाधित व्हायला सुरू झालेले आहेत। तर ह्याचं व्यवस्थापनाच्या अनुषंगानं असे बेट जे आहे ते उपटून जाळून नष्ट करा, हा एक महत्त्वाचा विषय पूर्ण सगळं काढून। आणि व्यवस्थापनासाठी फवारणी जर करायची असेल तर आमिस्टार टॉप नावाचं जे काही आंतरप्रवाही बुरशीनाशक आहे ज्याच्यामध्ये डायफेकोनाझॉल आणि आझोजिस्ट्रोबिन नावाचा घटक आहे, तर 1 मिली प्रति 1 लिटर पाणी याप्रमाणे जर आपण चांगली फवारणी जर केली तर थोड्याफार प्रमाणामध्ये आपण ह्याला जे आहे ते नियंत्रित जे आहे ते करू शकतो। पण सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते बाधित बेट काढून जाळून टाकणे हे गरजेचं आहे। का समजा आता हे इथं बाधित झालेलं बेट आहे, ह्याचे सगळे स्पोर्स इथं पडलेत तर पाणी आल्याच्या नंतर ह्या पाण्यासोबत हे पूर्ण बीजाणू पूर्ण रानात पसरणार आहेत, त्याच्यामुळं आपल्याला हे जे आहे ते हे काढणं गरजेचं आहे।